मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीत महत्त्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती समोर येते। फडणवीस महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठी भेटीही घेणार असल्याची माहिती समोर येते। केंद्रीय कृषी मंत्र्यांसह इतर काही मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती। पूरग्रस्तांना भरीव मदत मिळण्यासाठी चर्चेची शक्यता आहे। महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना भरीव मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज दिल्ली दौरा, दिल्लीत महत्त्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती। महत्त्वाच्या नेत्यांची या ठिकाणी गाठी भेटी होणार असल्याची माहिती समोर येते। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, पूरग्रस्तांना भरीव मदत मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, खरं तर राज्यावर अस्मानी आणि सुलतानी असं संकट ओढवलेलं पाहायला मिळतंय। सगळं शेती जी आहे, मराठवाडा, विदर्भ या साईडची, उत्तर महाराष्ट्राची सगळी पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। हजारो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर तिन्ही जे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जाऊन स्वतः पाहणी केलेली आहे या सगळ्या गोष्टींची। त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांना भरघोस हस्ते मदत करणं गरजेचं आहे आणि यासाठी राज्याकडे पुरेसा पैसा नाही, त्यामुळे केंद्राची मदत घ्यावी लागणार आहे। आणि ही मदत कशा पद्धतीने आज दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राकडनं घेत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। वेगवेगळ्या गाठी भेटी देखील होणार आहेत। खरं तर महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गाठी भेटी देखील महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। कारण ज्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करायची त्याच पद्धतीने महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। त्यामुळे या भेटीगाठींमध्ये नेमकं काय होतंय, काय चर्चा होत आहेत, ज्या पद्धतीने आपण बघतोय की सातत्याने कुरघोडी ज्या आहेत त्या महायुतीमध्ये देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जसं की एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय जे आहेत त्या निर्णयांमध्ये वेगवेगळे निर्णय घेतले जातात। त्यामुळे यांच्यामध्ये एक वाद आहेत का असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं देखील अनेक वेळेला पाहायला मिळालेलं आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतल्या नेत्यांना जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही तक्रार करणार का, काही सांगणार का, काही मार्ग काढणार का, हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने आखणी करायची आहे, कुठचा भाग स्वतःकडे ठेवायचा आहे, कुठचा भाग एकत्र लढायचा आहे, कुठचा भाग सोडायचा आहे, या सगळ्याची जी माहिती आहे ती देखील वरिष्ठ नेत्यांना फडणवीसांकडनं देण्यात येईल आणि त्यानंतर या सगळ्यावर देखील चर्चा केली जाईल। त्यामुळे दोन महत्त्वाचे मुद्दे या बैठकी दरम्यान होतील, एकतर महापालिका निवडणुका आणि दुसरं पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी, केंद्रातनं दिली जाणारी मदत। या दोन विषयांवर आज महत्त्वाच्या चर्चा दिल्लीमध्ये पार पडतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।